तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबईत कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमधली घटना. वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. बोधू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीकडे. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. जावई नाही आले तरी चालतील पण मुलगी आली पाहिजे. बोधू अशोक खराच्या सासूबाई पार्वतीबाई शिंदेंची टीव्ही 9ला प्रतिक्रिया. सगळं प्रकरण सुरू असल्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. कल्पना खरातच्या आईची प्रतिक्रिया. प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांसह कुटुंबाच्या नावे 4 खाती. खात्यातून 2,40,00,000चा व्यवहार झाल्याची माहिती तर खातं मी उघडलं नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांचा जबाब. अजितदारांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरनं खरातच्या मोबाईलवरती कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा दावा. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद होते. मग संशयित चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये विशेष वागणूक कशी काय? सुषमा अंधारेंचा चाकणकरांना सवाल. चाकणकर भगिनींचा तामझाम बघता कोण कुणाला फसवतंय कळत नाही, अंधारेंचं वक्तव्य. बोंधू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट्स. पुणे, सोलापूर, मुंबईत पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता. 8.5 कोटी रुपयात वरळीत 2 फ्लॅट्स खरेदी केले होते. नाशिक त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडगलांना अटक. दर्शन काळा बाजार प्रकरणी विश्वस्तांचा सहभाग असल्याची माहिती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मारहाण, दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप. चौकशी सुरू. बोंधू खरातच्या फार्म हाऊसची ईडीकडनं 12 तास तपासणी. मंदिरातील पुजारी, कर्मचारी यांची देखील ईडीकडनं चौकशी. बोंधू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडनं जप्त. क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीकडनं जप्त. बोंधू खरातच्या कारसह मालमत्तेवरती कारवाई तर शिवनिका संस्थांमधून महत्वाची कागदपत्र जप्त. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपी वैष्णवी चैनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी. 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात कंपनीतील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडनं चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, धमक्या यांची तपासणी सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून बोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय. अमरावतीच्या परतवाडामधील मोहम्मद अयाज, मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकावरती अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप. तरुणानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केले. अनिल बोंडेंचा आरोप. पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार. राजू शेख या तरुणाकडनं अजय म्हस्के नाव वापरून तरुणीची फसवणूक. तरुणीसोबत मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणानं 2.5 लाख रुपये उकळले. अनेक तरुणींना जाळ्या तोडून लैंगिक अत्याचार करणारा नराधम फरार. आमदार प्रवीण तायडे आक्रमक. पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत तायडेंसाठी या मोहम्मद अयाजवर अखेर गुन्हा दाखल. आरोपी कुटुंबासह फरार. नागपुरात काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरनं वाद. बैस यांच्या नियुक्तीवरनं काँग्रेसमध्ये संघर्ष. नगरपरिषद, नगरपंचायत निवडीनंतर जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर. बाबा अष्टनकर यांना हटवून बैस यांच्याकडे जबाबदारी दिली होती. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग. प्रचारासाठी पत्नी प्रियांका कर्डिले आणि बहीण महापौर ज्योती गाडे मैदानात. आमदार संतोष बांगरांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यात बांगरांचं वक्तव्य. फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटलांसमोर बांगरांचं वक्तव्य. बारामती आणि राहुरीत पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी. कामासाठी बाहेर असणाऱ्या मतदारांनाही सुट्टी जाहीर. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन. राज्यपालांचीही उपस्थिती. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी. संसद भवन परिसरात पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. जयंत्यांच्या मिरवणुकांपेक्षा महापुरुषांच्या विचारांचं पालन करणं महत्त्वाचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरेंनी समाज आणि राजकारण्यांचे कान टोचले.
दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी असल्यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल, तर गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्ते बंद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.